नमस्कार. तू हे रे माझं मितवा या सिरियलचा इंटरेस्टिंग प्रोमो आलेला आहे. आपण पाहणार आहोत. इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं काहीतरी मार्ग काढावा म्हणून विचार करतच असतात की देवाने बघा त्यांना एक चमत्कार घडून आपल्यासमोर त्यांच्या एक कॉन्टेस्ट आहे त्याचं पॅम्पलेट आलेलं असतं. त्या पॅम्पलेटवरती ते बघतात की ही स्पर्धा जिंकली तर 1 बिलियन अशी ऑफर मिळणार आहे विजेत्याला. आणि ते पैसे मिळवण्यासाठी आता हे ईश्वरी आणि अर्णव दोघेही ठरवतात की आपण ह्या स्पर्धेत उतरायचं. घरी येऊन त्या स्पर्धेबद्दल फूड अँड फॅशन याच्याबद्दल सगळं घरी येऊन सांगतात. नाही आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतो आहे पैशांसाठी, तर आम्हाला काही करून ही जिंकायचीच आहे. आणि घरचे सगळेजण त्यांना सपोर्ट करायलाही तयार होतात. आता वल्लवी मात्र इथे चतुरपणाने जागृत झाली आणि लगेच थेट भेटायला गेलेले आहेत देशमुखबाईंना. आणि वल्लवी आणि देशमुखबाई दोघी मिळून ठरवतात की हे दोघं जण जिंकलेच नाही पाहिजे. यांचा जो प्लॅन आहे तो आपण दोघींनी बरोबर उद्ध्वस्त करायचा आणि अडथळा आणायचा म्हणजे आणायचा. त्याच्यासाठी आता दोघीजणी प्लॅनिंग करत आहे. प्लॅनिंगमध्ये आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या स्वप्नाचा भंग होणार. 1 मिलियन कमवण्यासाठी ते जे स्वप्न पाहत आहे त्या स्वप्नामध्ये आता अडथळा आणणार आहे वल्लवी आणि देशमुखबाई. तसं ते कामालाही लागले. ईश्वरी आणि अर्णव फार घाबरलेले. त्यांना भीती वाटते की आपण जिंकू की नाही. पण ईश्वरी त्यांना म्हणते की विसरू नका, आपण दोघं जोडीने जर काहीही करू तर नक्कीच यश आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. आता ह्या दोघांच्या यशाला नजर लागलेली आहे आणि अडथळा आणत आहे ही आपली देशमुखबाई. तिने आता टेम्पो चेंज करून टाकलेला आहे. जे टेम्पोमध्ये फॅशन हबचे जे काही प्रोडक्ट जाणार आहे स्पर्धेसाठी. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा की कसं वाटतंय, अर्णव जिंकणार की नाही.